आज तिसरा दिवस आहे. आम्ही इथे शांताईमध्ये आहोत. आज जरा सकाळी उठणं जरा उशिरा झालं कारण काल जरा जमायला झालं होतं. आता उठून आम्ही येतो ब्रेकफास्टला. बघूया ब्रेकफास्टमध्ये आज काय काय. आज ब्रेकफास्टमध्ये अरे वा छान छान मिसळ आहे. मस्तपैकी मिसळ तर आता सातारली आहे. पुढे आहे मिसळबरोबर पाव आहेत. त्यानंतर बटाटे वडे. अरे वा सुंदर बटाटे वडे मस्तपैकी चटणी आहे छानपैकी. आणि त्यानंतर कांदे पोहे सुद्धा बघून छानच वाटतात. चहा एकूण सुंदर मेनू आहे आजचा. बघूया टेस्ट करूया. नाश्ता करून झालेला आहे. छान होतं सगळंच. मिसळपाव टेस्टी होती. पोहे खूपच सुंदर होते. बटाटे वडे अप्रतिम मजा आली. आता मस्त गरम गरम चहाचा आस्वाद घेतो आणि त्यानंतर प्लॅन आहे स्विमिंग करण्याचा. येस आज डे 3. स्विमिंग पूलमध्ये जाऊया तो पण दाखवतो. आणि आता आपण आलो आहे स्विमिंग पूलच्या इथे. छानपैकी गेट आहे आणि तिकडून आत आल्यानंतर समोर आहे डिझायनर स्विमिंग पूल. इकडे बघू शकता तुम्ही लहान मुलांचा पूल आहे. त्यानंतर इकडे मध्ये काही डिझाईन केलेलं आहे कारण मध्ये झाड आहे. या इथे रेडनाच असावा पण चालू नाही येतो. आणि पुढे आहे स्विमिंग पूल. लेट्स गेट इट. त्या पुढे मोबाईल पूलच्या अगदी पाण्याजवळ आणण्याची रिस्क घेतलेली आहे पण वर्थ इट. काय सुंदर पूल आहे बघा. अँड वी लाईक एनिथिंग सुपर्ब. स्विमिंग पूलमध्ये मनाची मजा केली आणि आता फ्रेश होऊन साईट सीइंग करायला निघालोय. इथे जवळच काही मंदिर आहेत. व्याडेश्वर मंदिर हे प्राचीन शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर उपता गणपती तेही एक जुनं मंदिर आहे आणि त्यापुढे दुर्गादेवी मंदिर. तर ही 3 मंदिरं आपण आज बघणार आहोत. आणि बाहेर लंच करून नंतर रिसॉर्टवर परत येऊ आणि संध्याकाळचा वेगळा प्लॅन आहे. आता आम्ही पुढे आलोय. इथे जवळच एक गणपती मंदिर आहे श्री उपराटा गणपती. आणि इथे तुम्ही बघता रस्त्याच्या बाजूलाच इथे हे गणपती मंदिर आहे आणि इथेच त्याचा बोर्ड लिहिलेला आहे श्री उपराटा गणेश गणपती. आतमध्ये जाऊन दर्शन करूया. उपराटा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढे आलो जिथे दुर्गादेवी मंदिर आम्हाला मॅपमध्ये दाखवलं होतं. ते बघण्यासाठी म्हणून आम्ही आलो. साधारण 1.2 किलोमीटर ड्राईव्ह आहे. इथे आल्यावर इथे चांगलं मैदान आहे. तिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. समोरच एक दुकान आहे जिथे तुम्ही पार्किंगची पावती घेऊ शकता. त्यामुळे प्रॉपर झाडाखाली गाडी ठेवण्याची व्यवस्था आहे. गाडी थांबत नाही. या दुकानामध्ये तुम्हाला ओटी नारळ वगैरे सगळं साहित्य मिळतं. इथे आल्यावर लकीली आम्हाला समोर एक मंदिर दिसलं. ते मंदिर लिहिलं आहे स्वयंभू श्री महागणपती प्रसन्न. इथे आम्ही आधी दर्शन घेतलं जाऊन. हे पहिलं दिसलं पण आणि खरंच छान आहे. एक स्वयंभू मूर्ती आहे. त्याला शेंदूर वगैरे लावलेला आहे पण ती खरंच इथे सापडली असावी आणि हे देऊळ बांधण्यात आलेलं आहे. आणि आता आम्ही जातो आहे समोरच्या देवळामध्ये दुर्गादेवी मंदिर. दुर्गादेवी मंदिरमध्ये आतमध्येच गायी आहेत भरपूर. गोठा आहे. इथे त्यांचा एक श्वान सुद्धा आहे. खूप छान वाटलं आत येऊन. एकदम एवढ्या गायी एकदम बऱ्याच वर्षांनी बघितल्या. खूप छान वाटतं. देवाच्या बाजूलाच एक तळं सुद्धा आहे. हे सुद्धा जुनंच तळं असावं. खूप छान आहे. इथे मस्त बाजूला पायऱ्या वगैरे आहेत उतरायला आणि इथे बाजूनी रस्ता आहे जायला देवळामध्ये. चला आज जाऊन दर्शन. श्री दुर्गादेवी देवस्थान आम्ही देवळामध्ये आहे. जाऊन दर्शन घेऊन आलो. आता इथून मी शूट करतोय. खूप छान आहे. आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि त्या आतमध्ये सुद्धा त्यांनी एक छोटंसं देऊळसारखंच बनवलं आहे. देवीची मूर्ती आहे. इथे चकरच्यांनी ओटी वगैरे भरली देवीची. त्यानंतर तिकडून बाजूलाच अजून एक देऊळ आहे. ते आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. सो आम्ही इथेही जाऊन दर्शन घेऊन आलो. त्याच्या पुढेच अजून एक मंदिर आहे
हे आहे महादेवाचं मंदिर. सो आता इकडची दर्शन आमची घेऊन झाली ते सगळी आणि आता आपण परत जाणार पुढच्या प्रवासासाठी. येऊन आता आम्ही पुढे लंच करायला आलो आहे. तिथून पुढे आल्यावरती बीचच्या बाजूने पुढे आल्यावरती सुरुची म्हणून एक रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज आहे. आज आम्ही व्हेज थाळी घेतलेली आहे. पोळी पिठलं घेतलं आहे, काजू भाजी घेतली आहे, भाकऱ्या आणि आमरस. इथे एकदम फ्रेश काढलेला आमरस मिळतो, त्यामुळे ते आता आम्ही मस्त आस्वाद घेतो आणि फीडबॅक कळवतो. सुरुवात केली जेवणाला, खरंच छान आहे. मटकीची उसळ आहे, फ्लावर बटाटा मिक्स भाजी आहे, भाकरी बरोबर मजा येते. संध्याकाळ झाली आहे, 6 वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे गुहागर बीचवरती. वातावरण एकदम बदललं आहे, वरती बघू शकता ढगाळ झालेलं आहे बघा. फोकस ॲडजस्ट केल्यावर दिसतंय. तर बघू आता, जर पाऊस पडला तर भिजायचं. अजून काय, छत्र्या तर नाही आहेत आणि नाही पडला तर चांगलंच आहे. समुद्रकिनारा एन्जॉय करता येईल. आता तिथल्या राईड्स वगैरे तर त्या 6पर्यंत टाईम असतो, त्यामुळे राईड्स नाही मिळणार. पण बाकी स्नॅक्स म्हणा किंवा एकूण समुद्रावरचं वातावरण. मगाशी बघितलं वातावरण ढगाळ झालं होतं आणि पाऊस सुरू झाला. आता आम्ही आलो आहे गुहागर बीचला. हे बघा, आम्ही आता गुहागर बीचच्या दिशेने चाललो आहे आणि पाऊस ऑलरेडी पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लोक फटाफट पळत आहेत, गाड्या बाहेर निघत आहेत सगळ्या. आणि आम्ही आज चाललो आहे. तो म्हटलं बघूया तरी बीच कसा आहे तो. मी पहिल्यांदाच येतो आहे गुहागर बीचला आणि बघून तरी खूप छान वाटतोय. बीच एकदम अथांग दिसतोय. तुम्हालाही दाखवतो पुढे जाऊन. तर आपण आता आहोत गुहागर बीचला. बघा, पूर्ण समुद्रकिनारा आहे आणि खूप लांब लचक आहे. अराउंड 2-3 किलोमीटर तरी असेल, मला अंदाज एक्झॅक्ट माहीत नाही. गुगल गेल्यावरती इन्फॉर्मेशन कळेल. या साईडला पूर्ण रिकाम आहे. इथे उंट वगैरे राईड आहे आणि आमच्या तुम्ही बघू शकता इथे वॉटर स्पोर्ट्स पण चालू आहे. तुम्हाला ब्राईटनेस सेट करून दाखवतो. इथे बघा वॉटर बोट्स वगैरे आहेत आणि खूप छान समुद्रकिनारा आहे. आम्ही आता अजून त्याच्या जवळजवळ चाललो आहे. बस मस्तपैकी एक गाणं आठवलं, सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है, हो सागर किनारे. मस्तपैकी लाटांमध्ये उभा आहे. वाव. आणि मजा येते, छान लाटा वगैरे येतात आणि समुद्रकिनारा खरंच छान आहे. पाऊस जरासा पडल्यामुळे जरा क्राऊड कमी झालेला आहे, पण या साईडला तुम्ही बघाल तर इथे भरपूर क्राऊड आहे आणि सगळे एन्जॉय करतात मस्तपैकी. गुहागर बीचला आमचा फिरून झालेला आहे आणि आता इथे बाहेर जे स्टॉल्स आहेत, इथे एक स्टॉल आहे, त्या स्टॉलवरून आम्ही चटपटा कॉर्न विकत घेत आहे. छान आहे, सुंदर आहे. आणि इथे अजून एक दादा आणि वहिनीचा स्टॉल आहे. त्याच्याकडे स्पेशल म्हणजे आवळ्याचं पण आहे, त्यांनी घरी बनवलेलं. अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे. तुमचं नाव काय? वैभव दादा, गुरव फॅमिली. आणि त्याकडे अजून बरेचसे काय काय पदार्थ आहेत, पावसामुळे झाकलेले आहेत. पण इथे आलात तर बीचवरनं बाहेर आल्याला डावीकडे ब्रिज ओलांडला की पहिलाच स्टॉल आहे. जरूर या आणि ट्राय करा. गुहागर बीच करून आम्ही आलो आहे रेस्टॉरंटमध्ये. दुपारी आम्ही जिकडे जेवलो होतो तिकडे चालू आहे सुरुची. आता बरेचसे आम्ही वेगळे पदार्थ ऑर्डर केले. दुपारी आम्ही थाळी जेवलो होतो. आता आम्ही पावभाजी मागवली आहे, मिसळ मागवली आहे, बटाटे वडे मागवले आहेत. उकडीचे मोदक आम्ही आधीच ऑर्डर केले होते, कारण याच्याकडे जर उकडीचे मोदक हवे असतील तर थोडं आधी ऑर्डर करायला लागतं, ते आम्ही सांगून ठेवले होते. हे आहेत, आमरस आहे. बघूया आता. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे पदार्थाचे ऑर्डर केले होते हॉटेल सुरुचीमध्ये. ते झालेलेच खाऊन आणि खूप खूप सुंदर होते सगळेच. अगदी मोदक तर अप्रतिम म्हणा किंवा ताकसुद्धा, आमरस तर बेस्ट, एकदम मजा आली. मिसळसुद्धा चांगली होती, पावभाजीसुद्धा चांगली होती आणि थालीपीठसुद्धा उत्तमच होते. डेपोपासून खूपच जवळ आहे, बीचचा जो रोड आहे तिकडेच आहे हॉटेल सुरुची. आणि इकडे हॉटेल सुरुचीचे मालक बसलेले आहेत. तुमचं नाव कसं? प्रथमेश दामले. प्रथमेश दामले दादा. तर तुम्ही या नक्कीच. प्रथमेश दामले दादा तुमचं स्वागत करतीलच आणि अतिशय चविष्ट तुमच्यासाठी डिशेस अवेलेबल करून देतील.